वेलकम स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत प्रसंग लेखन. नेक्स्ट निबंध आहे आपला भव्य रांगोळी प्रदर्शन. या प्रसंग लेखनमध्ये आज आपण रांगोळी प्रदर्शन कशा प्रकारे झालं, कोणकोणत्या रांगोळ्या त्यामध्ये काढल्या गेल्या होत्या, कोणतं प्रदर्शन त्यामध्ये पाहायला मिळालं, याचं सुंदर वर्णन आज आपण या प्रसंग लेखनमध्ये पाहणार आहोत. जसं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रसंग लेखन देखील तुम्हाला 8 मार्क्ससाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. तर व्यवस्थितरित्या हे प्रसंग लेखन ऐकून तुम्ही याला लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला 8 पैकी 8 मार्क्स मिळण्याचे चान्सेस आहेत. पहा तर मग प्रसंग लेखन भव्य रांगोळी प्रदर्शन. भव्य रांगोळी प्रदर्शन म्हणजेच काय की खूप मोठं रांगोळी प्रदर्शन जे आयोजित केलं होतं त्याला म्हटलं जातं भव्य रांगोळी प्रदर्शन. कला असे मानवासी भूषण असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे. कला काय आहे? कला ही माणसाला मिळालेली एक देणगी आहे. म्हणजे कला असणं एखाद्याच्या अंगात, जसं गाणं गाण्याची कला, त्याचप्रमाणे चित्र काढण्याची कला, हे जी त्याला कला मिळालेली आहे जणू काही ती परमेश्वराने दिलेली त्याला देणगीच आहे, असं कोणी म्हटलेलं आहे? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. चित्रकला हा माझा व माझा मित्र सुरेश साने याचा आवडता विषय आहे. आता लेखक काय म्हणत आहेत की चित्रकला म्हणजे ड्रॉइंग हा माझा आणि माझा जो मित्र आहे सुरेश साने याचा तर आवडता विषय आहे. त्यामुळे आम्ही रांगोळी प्रदर्शनात सहभागी झालो होतो. ड्रॉइंग चांगलं असल्यामुळे यांनी देखील काय केला होता? रांगोळी प्रदर्शनात सहभाग घेतला होता. आमच्या विद्याविकास विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री एकनाथ परब व सर्व विद्यार्थ्यांचे आवडते चित्रकला शिक्षक श्री विशाल जाधव यांनी दिवाळीच्या सुट्टीत आमच्या पुण्यातील टिळक मंदिर सभागृहात भव्य रांगोळी प्रदर्शन आयोजित केले होते. पहा तर मग यांच्या विद्याविकास विद्यालयाने यांचे जे मुख्याध्यापक होते श्री एकनाथ परब यांनी काय केलं होतं? सर्व विद्यार्थ्यांचे आवडते चित्रकला शिक्षक जे होते विशाल जाधव यांनी दिवाळीच्या सुट्टीत काय केलं होतं? पुण्यातील टिळक मंदिर सभागृहात रांगोळी प्रदर्शन आयोजित केलं होतं. केव्हा केलं होतं? दिवाळीच्या सुट्टीत. त्याचप्रमाणे रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन पुण्यातील गणेश मूर्तिकार श्री अरविंद भांडारकर यांच्या हस्ते करण्यात आलं. म्हणजे रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर पुण्यातील जे गणेश मूर्तिकार आहेत श्री अरविंद भांडारकर यांच्या हस्ते त्या म्हणजे प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं, ओपनिंग करण्यात आलं. प्रवेशद्वारापाशी व मुख्य सभागृहाकडे जाणाऱ्या मार्गावर संस्कार भारतीच्या घातलेल्या सुंदर रांगोळ्या जणू पाहुण्यांचे सहर्ष स्वागतच करीत होत्या. आता जेव्हा कधी आपल्या महाराष्ट्रात देखील जेव्हा काही लग्न कार्य असतं, काही सोहळे असतात, काही जरी कार्यक्रम असला, सणवार असले, तर दारात काय काढली जाते? सुंदर संस्कार भारतीची रांगोळी काढली जाते. त्याप्रमाणेच या कार्यक्रमाला देखील संस्कार भारतीच्या सुंदर रांगोळ्या घातल्या होत्या आणि जणू काही त्या पाहुण्यांचं स्वागतच करीत आहेत असं वाटत होतं. सभागृह विविध रंगी कलात्मक रांगोळ्यांनी नेत्रदीपक झाले होते. आता प्रदर्शनच रांगोळी प्रदर्शन होतं, तर त्यामुळे हे सभागृह काय झालेलं? विविध रंगी वेगवेगळ्या रंगांनी कलात्मक रांगोळ्यांनी ज्याने त्याने आपली कला काय केली होती? प्रदर्शित केली होती. आणि याच्यामुळे काय झालं होतं? तर नेत्रदीपक झाले होते. एकूण 50 स्पर्धकांनी रांगोळ्या काढल्या होत्या. आता एकूण 50 स्पर्धकांनी रांगोळ्या काढल्या होत्या म्हणजेच काय? तर जवळजवळ 50 रांगोळ्या तिकडे पाहायला मिळाल्या. पहिल्या विभागात कलाकारांनी देवतांची व थोर व्यक्तींची चित्रे रांगोळ्यातून रेखाटली होती. आता रांगोळी म्हटल्यानंतर फक्त डिझाईनच नाही आलं, तर म्हणजे कोणते थोर नेते म्हणा, कोणते देवाची म्हणा, अशी कोणत्याही प्रकारची रांगोळी आपण काय करू शकतो? काढू शकतो. त्याप्रमाणे त्यांनी काय केलं होतं? पहिल्या विभागात जे कलाकार होते रांगोळी काढणारे त्यांनी देवतांची आणि थोर व्यक्तींची चित्र रेखाटून काय केली होती? रांगोळीतून प्रदर्शित केली होती. माझ्या मित्राने भगवान श्रीकृष्णाचे चित्र रांगोळीतून साकार केले होते व त्याखाली भगवद्गीतेतील संकुल श्लोकही सुंदर अक्षरात रांगोळीतून लिहिला होता. म्हणजेच काय की जो लेखकाचा मित्र होता त्याने काय केलं होतं? तर श्रीकृष्णाचं चित्र रांगोळीतून काढलं होतं आणि त्याखाली भगवद्गीतेतील सुंदर श्लोकही त्याने त्याच्या सुंदर अक्षरात रांगोळीतूनच लिहिला होता. त्यामुळे त्या रांगोळीचे पावित्र्य वाढले होते. म्हणजे नुसतं रांगोळीमध्ये श्रीकृष्णच नाही तर श्लोक देखील त्याने सुंदररित्या लिहिला होता.
अतिशय चिकाटीने व मेहनतीने त्याने रांगोळी काढली होती. सचिन तेंडुलकर, बाबा आमटे इत्यादी थोर पुरुषांची चित्र रांगोळ्यातून तेथे रेखाटली गेली होती. त्यानंतर निसर्ग चित्राचा विभाग होता. त्यानंतर काय होता, सुरुवातीला देवदूत आणि थोर व्यक्तींची चित्र रांगोळी झाल्यानंतर दुसरा विभाग होता तो होता निसर्गाचा विभाग, निसर्ग चित्रांचा विभाग होता. त्यात मी सूर्योदय व निसर्ग दृश्यावर रांगोळी काढली होती. सूर्यास्त, कोकणचा समुद्र किनारा, नदी काठ इत्यादी निसर्गदृश्ये विलोभनीय रंगातून तेथे साकार झाली होती. काही मुलींनी ठिपक्यांच्या रांगोळ्या काढल्या होत्या. आता रांगोळी प्रकारामध्ये अजून एक प्रकार असतो मुलांना, ठिपक्यांची रांगोळी. तर काही मुलांनी ठिपक्यांच्या रांगोळ्या देखील काढल्या होत्या. पाण्यावरची रांगोळी अप्रतिम होती. काही विद्यार्थ्यांनी कडधान्ये व विविध रंगाच्या डाळी वापरून सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. म्हणजे ज्याने त्याने आपापली कला काय केली होती, विविध प्रकारे त्या प्रदर्शन सोहळ्यामध्ये रेखाटली होती. कोणी काय केलं होतं, जे काही थोर व्यक्ती, त्याचप्रमाणे देवदूत यांची चित्र काढली, म्हणजे यांचं रांगोळीमधून साकार केलं होतं. कोणी निसर्ग दृश्यावर, तर कोणी काय केलं होतं, ठिपक्याच्या रांगोळ्या, आणि काही जणांनी तर पाण्यावरची रांगोळी, त्याचप्रमाणे विविध रंगाच्या डाळी वापरून देखील रांगोळ्या काढल्या होत्या. दिवाळीची सुट्टी असल्याने रांगोळी प्रदर्शन पाहायला शिक्षक, पालक, विद्यार्थी यांची गर्दी झाली होती. आता दिवाळीची सुट्टी असल्यामुळे काय झालं होतं, रांगोळी प्रदर्शन पाहायला शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी गर्दी केली होती. दर्जेदार कला व विलोभनीय रंग यांचा सुंदर संगम प्रत्येक रांगोळीत साधलेला होता. आमच्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापकांनी 3 सर्वोत्तम रांगोळ्यांना पारितोषिकं जाहीर केली. म्हणजेच हे जे काही रांगोळी प्रदर्शन भरवलं गेलं होतं त्याच्यामध्ये 3 सर्वोत्तम काय करण्यात आली, पारितोषिकं जाहीर केली. तेव्हा माझा व माझ्या मित्राचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आता का आनंद गगनात मावेनासा झाला होता तो प्रसंग लेखक आपल्याला सांगत आहेत, पहा. कारण माझ्या मित्राला पहिले व मला दुसरे पारितोषिक मिळाले होते. म्हणजे लेखकाने हा प्रसंग आपल्याबरोबर का शेअर केला आहे, का आपल्याला सांगितलेला आहे की जो काही पुण्यात जो काही मोठं म्हणजे रांगोळी प्रदर्शन भरलं होतं, भव्य रांगोळी प्रदर्शन भरलं होतं, त्यामध्ये त्या लेखकाने आणि त्यांच्या मित्रांनी काय केलं होतं, सहभाग घेतला होता. आणि त्यातच त्यांच्या मित्राला प्रथम पारितोषिक आणि स्वतः लेखकाला द्वितीय पारितोषिक मिळाले होते. पाण्यावरची रांगोळी काढलेल्या नंदा कोरगावकर हिला 3रे पारितोषिक जाहीर केले. रांगोळी प्रदर्शनाला जागाही यथोचित निवडली गेली होती. यथोचित जागा निवडली गेली होती म्हणजे अगदी परफेक्ट जागा निवडली गेली होती. कारण टिळक मंदिर सभागृह हे पुण्यातील राजकीय, धार्मिक व शैक्षणिक व सामाजिक चळवळीचे माहेरघर आहे. म्हणजे जे त्यांनी टिळक मंदिर सभागृह जे काही सिलेक्ट केलं होतं रांगोळी प्रदर्शनासाठी, ते काय आहे तर पुण्यातील राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीचं माहेरघर आहे. येथील सर्व भिंतींवर लोकमान्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग चित्रित केलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रदर्शन दिवाळीच्या दिवसात म्हणजेच योग्य वेळी आयोजित केले होते. कारण दिवाळीच्या दिवसात काय असतं, बरेच लोक पाहुणे दिवाळीत एकमेकाच्या घरी राहायला आलेले असतात, सगळ्यांना सुट्ट्या असतात, त्यामुळे या प्रदर्शनाला बरीच अशी गर्दी जमली होती. दिवाळी हा सर्वांच्या आवडीचा व आनंदाचा सण. या सणामध्ये नवे कपडे, फराळ, अभ्यंगस्नान व सुगंधी उठणे यांच्या इतकेच सगळ्यात महत्त्व कशाला आहे दिवाळीमध्ये, तर रांगोळ्यांना. म्हणजेच हा जो काही भव्य प्रदर्शन सोहळा मांडला होता, जो काही ठेवला होता, नेमका तो दिवाळीच्या सुट्टीत ठेवला होता, जेव्हा की सर्वांना सुट्टी होती. आणि मेन म्हणजे दिवाळीत जसं नवीन कपडे, फराळ, अभ्यंगस्नान, सुगंधी उठणे याला जितकं महत्त्व दिलं जातं, फटाके तितकंच महत्त्व रांगोळ्यांना देखील असतं. शेवटच्या दिवशी आमच्या मुख्याध्यापकांनी बक्षीस समारंभ आयोजित केला होता. त्यासाठी त्यांनी मुंबईचे प्रसिद्ध शिल्पकार सन्माननीय श्री शरद मालणकर यांना बोलविले होते. ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. मुंबईच्या जहागीर आर्ट गॅलरीत त्यांच्या धातुशिल्पांची प्रदर्शने भरतात असे कळले. म्हणजेच काय की हे जे काही आयोजित केला होता कार्यक्रम, तर त्यासाठी मुख्याध्यापकांनी काय केलं होतं, तर मुंबईचे जे प्रसिद्ध शिल्पकार सन्माननीय श्री शरद मालणकर आहे यांना बोलवलं होतं. आणि ते काय होते, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. कारण मुंबईतील जे काही जहागीर आर्ट गॅलरी आहे, जे धातुशिल्पांची प्रदर्शनं भरतात असं
कळलं होतं. त्यांच्या शुभ हस्ते बक्षीस समारंभ संपन्न झाला. आमचे पालकही बक्षीस समारंभाला उपस्थित होते. त्यामुळे बक्षिसे स्वीकारताना तर आमचा आनंद द्विगुणित झाला होता. म्हणजे आपण काहीतरी चांगलं काम केलंय आणि त्यासाठी आपल्याला एवढ्या मोठ्या सन्माननीय व्यक्तीच्या हातून काय मिळणार आहे, बक्षीस मिळणार आहे. आणि तेही आपले शिक्षक, मुख्याध्यापक आणि मेन म्हणजे आपल्या पालकांसमोर आपला जो काही मान म्हणजे सन्मान केला जाणार आहे, यामुळे तर आनंद द्विगुणित झाला होता, डबल झाला होता. परमेश्वर हा खूप मोठा चित्रकार आहे. तो नित्य नवीन निसर्गदृश्ये हर घडी चित्रित करीत असतो. निसर्गाला गुरु माना हा त्यांनी आपल्या भाषणातून दिलेला संदेश मला खूप आवडला. निसर्गाला काय म्हणा, आपला गुरु माना, निसर्ग देवतेची आधी पूजा करा, असा जो काही त्यांनी संदेश दिला तो मला फार आवडला. अशा प्रकारे रांगोळी प्रदर्शन हा अविस्मरणीय अनुभव होता. म्हणजे अशा प्रकारे दिवाळीत आयोजित केलेला जो काही रांगोळी प्रदर्शन सोहळा होता आणि त्यातही लेखकाच्या मित्राला प्रथम पारितोषिक आणि स्वतः लेखकाला देखील द्वितीय पारितोषिक मिळाल्यामुळे काय झालेला आहे, लेखकाचा आनंद द्विगुणित झाला आहे आणि हा अविस्मरणीय सोहळा म्हणून त्यांच्या काय राहिलेला आहे, लक्षात राहिलेला आहे. म्हणूनच हा काय केलेला आहे, प्रसंग लेखनाद्वारे आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे, शेअर केलेला आहे. मुलांनो, आपलं जे हे चॅनल आहे लर्न विथ कोमल, या चॅनलवरती तुम्हाला विविध प्रकारचे निबंध जसे वैचारिक निबंध, आत्मकथन, कथालेखन असे विविध प्रकारचे निबंध हिंदी आणि मराठीमध्ये मिळतील. त्याचप्रमाणे या चॅनलवरती आपल्याला इयत्ता 10वी बोर्डाच्या मराठी धड्यांचे एक्सप्लेनेशन देखील अवेलेबल आहे. तर लवकरच तुम्ही काय करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच आपण नेक्स्ट निबंधाकडे वळूया. थँक्यू.